पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हायकोर्टानं मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यास नकार दिलाय, पण तरीही मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत। सकाळी आंतरवली सराटीतून ते निघणार आहेत। दरम्यान हायकोर्टानं नकार दिल्यावरही जरांगे मुंबईकडे येत असल्याचं सरकारसमोर मोठा पेच निर्माण झालाय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबईतील जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला हायकोर्टाचा नकार। पण मराठ्यांना घेऊन मुंबईकडे जाण्यावर मनोज जरांगे ठाम। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी थेट राजधानीत आंदोलनाचा एल्गार पुकारला। मात्र मुंबई हायकोर्टानं जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे। असं असलं तरी मनोज जरांगे सकाळी 10 वाजता आंतरवली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघण्यावर ठाम आहेत। गणेशोत्सवात रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत आंदोलनास नकार देण्यात आलाय। नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं असं हायकोर्टाने म्हटलंय। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या अशा शब्दात कोर्टाने सुनावलंय। अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येत नाहीत हेही कोर्टाने स्पष्ट केलंय। न्याय देवता 100% न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार, पण आझाद मैदान का नाही असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे। एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे, उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय। कोर्ट एक तटस्थपणे निर्णय घेत असतं आणि न्यायदेवतेवर तरी जरांगेंनी या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे। तुम्ही सरकारला जुमानणार नाही, तुम्ही कोर्टाला जुमानणार नाही, हे त्या ठिकाणी लोकशाही चालत नाही। त्याच्यामुळे जरांगेंनी लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत जे काय करायचं आहे ते त्या ठिकाणी करावं, अशा प्रकारचं त्यांना विनम्र अशा प्रकारचं आव्हान आहे। माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जरांगेंना रिस्ट्रेन करण्यात आलाय, म्हणजेच जरांगे नो एंट्री इन आझाद मैदान, नो एंट्री इन आझाद मैदान। कारण लक्षात ठेवा की जरांगेचं आंदोलन पण तिचा आत्मा जो आहे राजकीय आहे। जरांगेचं आंदोलन हे सामान्यातल्या सामान्य माझ्या मराठा भावांची दिशाभूल करणार आहे। त्याचबरोबर माननीय न्यायालयाच्या म्हणजे त्यांच्या जरांगेच्याच आंदोलनातलं प्रकरण होतं की ज्याच्यामध्ये आझाद मैदानाचे जे कायदे आहेत, जे आझाद मैदानाच्या संहिता आहेत आंदोलनाच्या संदर्भानं, त्या सगळ्यांना लागू आहेत। मग जरांगे रात्री कसं काय तिथं थांबण्याची भाषा करू शकतो? न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही, आणि न्यायालयाचा जर अवमान केला तर 6 महिने क्रिमिनल कंटेम्प्ट असतो, बेड्या बसत असतात, बेड्या हातामध्ये। हे जरांग्यानं लक्षात ठेवावं। हायकोर्टाच्या निर्णयाआधी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनाही जरांगेंच्या भेटीसाठी पाठवलं, ज्यात साबळेंनी जरांगेंना गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन न करण्याची विनंती केली। त्यावर ओबीसीतून आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा आंदोलन अटळ अशी भूमिका जरांगेंनी मांडली। तर हिंदूंच्या सणात विघ्न घालणाऱ्यांचा शिवरायांनी निप्पात केला, बाकी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। मागण्या वेगवेगळ्या असतील, पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही। किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निप्पात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। बाकी ज्याला आंदोलन करायचं त्यांनी लोकशाही मार्गाने करावं। मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा, फडणवीसांचा, न्यायदेवतेचा नाही। आता आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून नये म्हणून त्यांची पोटदुखी ती मराठ्यांविषयी शांततेत आमरण उपोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं
आता हे सरकारच्या उचापात्या आहेत, घेणं नाही देणं नाही. आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षडयंत्र तोडायला, मी कशाला आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाने जेवढे जेवढे मोर्चे काढले ते आदर्श मोर्चे काढले. कुठे एक दगड नाही पडला, एक दगड तो अडवण्याचा सरकारने प्रयत्न का करायचा? कशाला एवढा जाती दिवस मनात ठेवता? एखादा शांततेने मोर्चा काढणारा माणसं येत आहेत, येऊ द्या. जे ब्रिटिशांनी केलं की 1942चं आंदोलन छोडो भारत दाबण्याचा प्रयत्न केला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही आंदोलन दाबू शकत नाही. इकडे नव्यानं पुनर्गठित केलेल्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली, ज्यात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 6 महिन्यांच्या आत अहवाल द्यावा अशी विनंती शिंदे समितीला केल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम शिंदे समितीनं केलंय. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट हे ब्रिटिश आणि निजामकालीन प्रशासकीय दस्तऐवज आहेत. या गॅझेटमध्ये 1967 पूर्वीच्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा नोंदी असल्याचा दावा आहे. आता हे गॅझेट लागू करायचं की नाही किंवा इतर नोंदींसंदर्भात शिंदे समितीचा अहवाल महत्त्वपूर्ण असेल. 6 महिन्यात अहवाल येईल तोपर्यंत थांबावं असं आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. सगळे सोयऱ्याच्या संदर्भात त्यांची एक मागणी होती, त्याबद्दलही चर्चा केली आम्ही आज. तर प्रामुख्यानं हैदराबाद गॅझेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती. ती आज आम्ही आणखीन 6 महिने, त्यांना पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आज आता काही बाबी कायद्याच्या प्रक्रियेत अडकलेल्या आहेत, त्या आपण पूर्ण करतोय. आता न्यायमूर्ती समितीचा जसा मी उल्लेख केला आहे, तर मुदतवाढ देऊन एक 6 महिन्यात अहवाल दिलाच पाहिजे त्यांनी, अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती करतोय. आणि आता मग त्या शिंदे समितीकडेच प्रामुख्यानं हा विषय आरक्षणासंदर्भात जाणार आहे. मला वाटतं त्या समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांनी थांबावा अशी विनंती आहे. गॅझेटेडचा 13 महिन्यापासून अभ्यास चालू आहे, तरी म्हणले 3 महिने द्या. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की 10 महिने झाला अभ्यास करते, आता 13 महिने झाले. हां, तरी म्हणले आम्हाला द्या वेळ, एवढा दिला. मी 3 महिने वेळ दिलेल्याला आता 7 महिने झाले. मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालं होतं फोनवर, आणि मग झालं होतं म्हणजे मी कुंकूनच अडचणीत राहिलो नाही. सरकार गोत्यात आलंय आता, त्यांना वेळोवेळी वेळ दिला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलो, हे मराठीच्या लक्षात आलं. राज्य सरकारनं 6 महिन्यांचा अवधी मागितलाय, तर जरांगे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. रामू ढाकणेसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवली, सराटी, जालना. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.